सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा। तर हे व्हिडिओ कालचे आहेत। काल आमच्याकडे रंगपंचमी खेळली जाते। अमावस्येच्या दिवशी रंगपंचमी आजरातली खेळली जाते। तर त्याचे छोटे छोटे काही व्हिडिओ आहेत। इकडे वीरा सकाळीच तयार होऊन बसली होती रंगपंचमी खेळायला आणि मग त्याच्यानंतर इकडे अन्नू तिच्या अंगावर पाणी उडवत होती पिचकारीमधून आणि नंतर वीरा बाबाच्या पाठीमागे लागली होती की थांब मी तुला भिजवते। पण आम्हाला अजून इतक्यात खेळायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही अशी पळापळी करत होतो। मी सुद्धा पळून आत आले होते आणि मजा मस्ती सुरू होती। जेवणं खाणं आवरली, बाकी सगळं काम आवरलं आणि मग त्याच्यानंतर गल्लीतल्या आम्ही सगळ्याजण इथे मिळून खाली गेलो। तर तोपर्यंत ही मुलं रंगपंचमी खेळून येत होती आणि आमच्या बादलीतलं पाणी दिसल्यावर त्यांना उतच आला। तेवढ्यात वीराने मला इथे रंगपंचमीचा रंग लावला आणि नंतर मग स्वतःच इकडे बघून हसत खेळत होती। आजी आल्यावर आजीलासुद्धा तिने इकडे रंग लावला। आता सगळ्याजणी इथे थांबलो आहे आम्ही अशा की कोण आम्हाला रंग लावायला भेटतं आहे का असं म्हणून विचार करत होतो। आणि त्याच्यानंतर इकडे मजा मस्ती सुरू झाली। एकमेकाला रंगवायचं, वेगवेगळ्या रंगाने रंगवायचं। काकाला तर पूर्ण रंगवून ठेवलं होतं आम्ही सगळ्यांनी मिळून आणि अनुसुद्धा खाली आली होती तर तिलासुद्धा इकडे रंगवायचं काम सुरू होतं। छान छान फोटोज काढले आणि मस्ती तर मजा मस्ती तर खूप करत होतो। हळूच येऊन अचानक कुणाचं लक्ष नसताना इकडे वेदांतसुद्धा आला। त्याने अचानक कलर लावायला चालू केला। वीराच्या अंगावरसुद्धा त्याने कलर इकडे जोरात लावला आणि मग या सगळ्यामध्ये पाऊस कसा मागे राहील तेवढ्यात वातावरण इकडे बदलायला सुरुवात झाली आणि पावसाचे शिंतोडे यायला सुरुवात झाली। वाटलं नव्हतं तेवढा मोठा पाऊस पडला होता आणि गारांचा पाऊस पडला। तोपर्यंत छान छान फोटोज बघा, लक्ष नव्हतं तेवढ्यात मागणं येऊन पाणी होत्याची मजा काही वेगळीच असते। धडाधड पाऊस यायला सुरुवात झाला तशी आम्ही रंगपंचमी आमची आवर्ती घेतली। घरात आल्यानंतर बाकीची स्वच्छता वगैरे करावी लागली कारण खिडक्या उघड्या होत्या, त्यामुळे पावसाचं पाणी सगळं आतमध्ये आलं होतं। टेरेसवर तसा 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 गारांचा ना पाऊस खच दिसत होता आणि तेवढ्यात हा सूर्य बघून तर वेगळंच वाटत होतं। सगळीकडे गारा 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 दिसत होत्या आणि छोटासा व्हिडिओसुद्धा हा गारांचा असा पडताना घेतला। गारा पडला, पाऊस पडला। मग रंगपंचमीला आमच्याकडे भजी केली जाते तर तीसुद्धा भजी इथे केली होती। छानपैकी कांद्याची भजी केली होती आणि मग संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर हे वातावरण काहीसं असं झालं होतं। सनसेट होताना तर एकदम मस्त सूर्याचा गोळा दिसत होता। परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। फॉलो करा।